आजचा विषय खूप महत्त्वाचा होणार आहे आणि तो म्हणजेच काय, आपल्या घरातील गरिबी जी असते ना त्याचा संबंध कुठे असतो हे बऱ्याच लोकांना समजत नाही. गरिबीचा गुप्त संबंध जो असतो तो मिठासोबत असतो. आणि आपण काही गोष्टी 2-3 गोष्टी अशा सांगणार आहे तुम्हाला की मीठ जे असतं त्याचा वापर आपल्या घरात कशा पद्धतीने करावा. जर चुकीच्या पद्धतीने आपल्या घरात या मिठाचा वापर होत असेल तर तुम्हाला सांगेल, आपल्या घरामध्ये गरिबी कायम स्वरूपात राहत असते. आणि कितीही कष्ट करा, कितीही पैसे कमवा, कितीही सेवा तुम्ही करा, तरीसुद्धा तुमच्या घरात प्रगती होत नाही. तुमच्या घरात माता लक्ष्मी या स्थिर रूपात राहत नाही. मीठ हे अन्नपूर्णा स्वरूप आहे. मीठ हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि जर मिठाचा अपमान तुमच्या घरामध्ये होत असेल तर तुम्हाला सांगेल, तुम्ही कितीही काही करा, तुमच्या घरात प्रगती होणार नाही आणि माता लक्ष्मी या स्थिर रूपात वास करणार नाही. म्हणून आपण जाणून घेऊ की त्या 2-3 गोष्टी कोणत्या आहेत. तर वास्तुशास्त्रात आणि अध्यात्मात खडे मीठ आणि साधे मीठ जे असतं हे राहू आणि केतूच्या नकारात्मक ऊर्जा ज्या असतात ते नष्ट करत असतं. सर्वात मोठे साधन जे आहे ते मीठ मानलं जातं. आणि त्यामुळे तुम्हाला सांगेल, आपल्या घरातील मीठ जे असतं ते माता लक्ष्मीला खेचून घ्यायचं खूप मोठं काम करत असतं. पण त्याची चुकीची पद्धत कोणती, ती पहिलं म्हणजे बघा, जेवणात किंवा बघा आपण स्वयंपाक करत असतो बरोबर. तर स्वयंपाकात किंवा जेवणामध्ये जेव्हा आपण मीठ असतं ना ते जर कमी झालं, मीठ मागितलं कोणी, समजाच एखाद्याने मीठ मागितलं जेवणामध्ये, तर ते त्यांच्या म्हणजे डायरेक्ट हातावर तुम्ही मीठ देऊ नका. आणि तुम्हाला सांगेल, ही चूक केल्याने सुद्धा तुम्हाला सांगते, डायरेक्ट हातावर जर आपण मीठ दिलं, असं मागितलं आणि हातावर मीठ जर दिलं आपण, त्यामुळे आपल्या घरातील माता लक्ष्मी ह्या रूढ होत असतात. माता लक्ष्मी ह्या वास करत नाहीत जर जेवण करताना कोणी मीठ मागत असेल किंवा स्वयंपाक करताना. म्हणून आपण कधीही मीठ देताना त्यांना ताटात आपण आधीच वाढून द्या, किंवा डब्बा असेल मिठाचं, जी बरणी असेल ती आपण द्यायची आहे, किंवा वाटीत काढून द्या. या पद्धतीने करा तर ही बरोबर पद्धत आहे. जर तुम्ही डायरेक्ट हातात दिलं तर ही चुकीची पद्धत मानली जाते आणि तिथे गरिबी यायचे कारण मानले जातात. तिथे मिठाचा अपमान म्हणजे माता लक्ष्मीचा अपमान तिथे होत असतो. दुसरं कारण म्हणजेच काय, तर बघा, आपल्या घरामध्ये जेव्हा आपण डब्यातून मीठ काढत असतो, आता बऱ्याच ठिकाणी मोठा डबा असतो आणि त्यामध्ये छोट्या डब्यात आपण काढत असतो, तर ते काढत असताना जर ते मीठ अचानकपणे आपल्या हातून खाली पडलं, जमिनीवर सांडलं, तर हे सुद्धा एक संकेत रूपात तुम्ही घेऊ शकतात. ते जर जमिनीवर पडले तर आर्थिक नुकसानीचा मोठा संकेत तो मानला जातो. म्हणून आपण मीठ काढताना सांभाळून काढायचं आहे की जेणेकरून ते जमिनीवर सांडणार नाही. यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची चणचण ही वाढत असते. आणि जर तुमच्याकडून जाणून बुजून नाही पण अचानकपणे जर सांडलं, हा तर संकेत आहेच, पण सांडलेलं मीठ जे असतं ते आपण भरून पाण्यामध्ये किंवा पाणी टाकून ते विरघळेल अशा पद्धतीने करावं. नंतर आपण वाहून द्यावं ते पाणी. या पद्धतीने आपण करू शकतो. पण मीठ हे कचऱ्यात टाकू नका. बऱ्याच महिला काय करतात, मीठ जर खाली सांडलं किंवा बरणी फुटली, अचानक काही गोष्टी झाल्या, तर ते आपण झाडून घेतो, सुपडीत भरून कचऱ्यात टाकतो. तर ही चुकीची पद्धत आहे. त्यामुळे तुमच्या घरात आर्थिक नुकसान होऊ शकतो. पैशाची चणचण नक्कीच तुमच्या घरात भासत असते. या चुका करू नका. तिसरी चूक म्हणजे कोणती बघा, मीठ कधीही तुमच्या घरामध्ये स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नका. मीठ जे असतं ते नेहमी चिनी मातीची बरणी असते बघा, त्यामध्ये ठेवा, किंवा आपली काचेची बरणी असते त्यामध्ये ठेवायचं आहे. यामध्ये ठेवल्याने मिठाला बघा पाणी सुटत नाही, मीठ कोरडं राहत असं. पावसाळा कितीही असू द्या तरीसुद्धा मीठ असंच्या असं राहत असतं. आणि स्टीलच्या भांड्यात जर ठेवलं तर स्टीलचं भांडं हे खराब होतं, प्लास्टिकसुद्धा. त्यामुळे तिथे ठेवू नका. आणि आपण जे ठेवत असतो मीठ, साठवणीचं मीठ जे असतं, मोठी पिशवी जी ओतत असतो, छोटा रोजचा डबा नाही तर मोठी जी पिशवी ओतत असतो बरणीमध्ये, काचेची बरणी किंवा मग चिनी मातीची बरणी, त्यामध्ये टाकलं आपण, तर त्यामध्ये लवंग ज्या असतात त्या लवंग नक्कीच त्या मिठामध्ये आपण तळाशी टाकायच्या आहेत. अगदी 2, 3, 4 लवंग टाकल्या तरीसुद्धा चालेल. त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी या
नक्कीच वास करत असतात. जर तुम्ही स्टीलच्या प्लास्टिकच्या डब्यात तुम्ही ठेवू नका असं अवश्य सांगेल. तर काचेचीच बरणी वापरा आणि हाताळताना व्यवस्थित हाताळा, जेणेकरून आपल्या हातून ती बरणी फुटणार नाही, खाली पडणार नाही मीठ. या पद्धतीने मिठाचे योग्य पालन आपण केले तर आपल्या घरामध्ये समृद्धीला आमंत्रण देण्याची एक खूण असते किंवा एक संकेत असतो. म्हणून मिठाचे योग्य आपण पालन केले पाहिजे आणि मीठ व्यवस्थित हाताळता आलं तर आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही. अशा या 3 चुका ज्या असतात त्या नक्कीच आपल्या घरामध्ये टाळा. विराम घेते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.